नमस्कार. मी डॉक्टर मनीषा तावरे तांबे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही हिमाचल प्रदेशमध्ये मनालीमध्ये 10,000 फूट उंचीवरती सेदन गावामध्ये आहोत. गेले 3 दिवस प्रचंड स्नोफॉल होतोय आणि असं वाटतंय की आकाशातून जणू कापसाचे कुणी तुकडे टाकते. असं दिवसभर आम्ही थ्रिलिंग अनुभव घेतोय. वरती आल्यानंतर थोडी भीती वाटत होती, कारण की गाड्या यायला सुद्धा जागा नाही रस्त्याने. असा बर्फ काढावा लागतो तेव्हा गाडी पुढे जाते. आणि इतकं प्रचंड बर्फ, म्हणजे मी गेली 13 वर्ष झाली हिमाचल प्रदेशमध्ये येते, पण एवढा प्रचंड बर्फ मी पहिल्यांदाच अनुभवते. आणि इतके दिवस अक्षरशः उन्हाळ्यासारखं वातावरण होतं आणि गेल्या 3 दिवसापासून इतकं स्नोफॉल होते प्रचंड प्रमाणात. आज आम्ही रात्रीपासून इग्लू टेंटमध्ये राहिलोय, जे आपण लहानपणापासून फक्त भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाचले आणि फक्त चित्रामध्ये बघितले, पण आज प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव आला. आणि बघा ना, दार किती छोटंसं आहे इग्लू टेंटचं. त्याच्या बाहेर 5 फुटापर्यंत बर्फ आहे. अक्षरशः पाय टाकलं तर असं खचतोय त्याच्यामध्ये. आणि पूर्ण कपडे असे म्हणजे असे बर्फाने भरतात. स्नोफॉलमुळं जरा थोडंसं बाहेर पडलं की पूर्णपणे असं पांढरं शुभ्र होतंय माणूस आणि अशी हुडहुडी भरती. भीती वाटत होती रात्री टेंटपर्यंत यायची, टेंटमध्ये यायची, झोपायची. पण बघा तुम्ही, किती व्यवस्था छान आहे इथं अशा परिस्थितीमध्ये. इथे इलेक्ट्रिकल सगळं बेड आहे, की जे तुम्हाला रात्रभर जाणवून सुद्धा देत नाही की बाहेर बर्फ पडतोय, डोक्यावर सगळा बर्फ आहे, बर्फाच्या घरात राहिलोय. आणि गरम पूर्ण हे सगळं सगळं ओलं झालंय. हे वरचा बर्फ वितळतोय आणि ह्या कपड्यांवरती पडतोय. आणि असं सगळं इतकं गार लागतंय की तुम्ही बघा, अक्षरशः म्हणजे किती कपडे घालावे लागलेत. पण हा अनुभव आहे ना, तो खरंच आयुष्यातला अविस्मरणीय अनुभव आहे. म्हणजे कधीच विसरू शकणार नाही. की असं वाटतं खरंच ही देवभूमी आहे आणि देवभूमी खरंच आलेल्या पर्यटकांचं कसं संरक्षण करते. इथली माणसं, देवभूमीत राहणारी माणसं अक्षरशः देवासारखी आहेत. आलेल्या पर्यटकांचं प्राप्त परिस्थितीमध्ये हसतमुखानं स्वागत करतात. कसल्याही चेहऱ्यावरती ताणतणाव न दाखवता आणि तुमची इतकी सेवा करतात की म्हणजे त्यांच्याकडून ते शिकण्यासारखं आहे. आणि तुम्ही जर निसर्गाला त्रास नाही दिला तर निसर्ग तुम्हाला किती भरभरून देतो, हे पण अनुभवायला मिळालं. कसलाही त्रास झाला नाही. एवढे आम्ही 17-18 लोक आहोत, पण इतकं छान सगळ्यांनी एन्जॉय केले. तुम्ही बघालच, नंतर मी व्हिडिओ आणखीन टाकणार आहे, फोटो टाकणार आहे. तर ते बघून तरी तुम्ही एकदा तरी आयुष्यात हा अनुभव घ्यावा, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. खूप छान वाटते. आणि खरं तर क्रेडिट गोज टू मिस्टर विश्वास तांबे, माझे मिस्टर, की माझी मनाची तयारी नसताना त्यांनी मला इथपर्यंत आणलं आणि एवढा छान अनुभव दिला. बघा ना, किती छान वाटते. कुठे हात लावा, हा बर्फच आहे, सगळा बर्फ आहे हा. किती छान वाटते. इतके दिवस आपण फक्त पोस्टरमध्ये बघत होतो, चित्रामध्ये बघत होतो, ते प्रत्यक्ष अनुभवते. मस्त वाटते एकदम. धन्यवाद.